ही जी वॉटर सप्लायची पाईपलाईनमधला वॉल हा मला वाटतं फुटलेला आहे. त्यामुळे भयंकर प्रमाणामध्ये इथे पाणी चालू आहे. टाकी रिकामी होऊन जाईल आणि मग इथल्या एरियातल्या लोकांना पाणी मिळणार नाही उद्या. याचप्रमाणे समोरसुद्धा एक जो वॉल आहे तो सुद्धा नादुरुस्त आहे. लोक तिथून पाणी भरून नेतात किंवा ते जे फेरीवाले इथे रस्त्यावर जे बसतात ते मुद्दामून कॉक फोडतात. त्यामुळे वॉटर सप्लायवाल्यांनी त्यांच्या कडक कारवाई करावी, कारण त्यांना पाणी मिळण्यासाठी कुठे हे बाहेरगावचे लोक आले परप्रांतीय आणि मडके वगैरे काय काय विकतात बाहेरचे, तर ते मुद्दामून पाईप फोडतात किंवा वॉल लीक करतात. आता बघा ना, किती हजारो लिटर पाणी वाया चाललं आहे आणि त्यांना कंप्लेंट केल्यानंतर सुद्धा 2 तास झाले ते चालू आहे. त्यामुळे वॉटर सप्लायने असं लक्ष द्यावं आणि या शहरातल्या ज्या वॉटर सप्लायच्या ज्या नलिका आहेत, नळ्या आहेत किंवा पाईप आहेत ते सर्व अगदी दुर्धर अवस्थेमध्ये आहेत. त्या त्यांनी बदलाव्या आणि नवीन टाकाव्या, जेणेकरून पाण्याचं वेस्टेज होणार नाही, प्रत्येक वेळेला पाईप फुटणार नाही. हा प्रॉब्लेम कोणाचा आहे? हा वॉटर सप्लायचे लोक, एक तर स्टाफ त्यांच्याकडे फार कमी आहे आणि मग जे त्यांनी मग अशी कामं जी मेंटेनन्सचे कुठल्या तरी ठेकेदाराला दिलेली आहेत, तो ठेकेदार मग वेळेवर कामं करत नाही नीट, कारण त्याच्याकडे इतके कामं आहेत की दुर्दशा झालेली आहे वॉटर सप्लायच्या. प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे तक्रारी असतातच त्यांच्याकडे. त्यामुळे वॉटर सप्लाय एवढं मोठं शहर आहे, 10 लाखाची लोकसंख्या आहे. वॉटर सप्लायने निश्चितच त्याच्यावर काहीतरी ठोस उपाय करावेत, ही माझी विनंती राहील. आता काही दिवसा पहिले असा मेसेज आला होता की बडनेराला वॉटर सप्लाय होणार नाही 2 दिवस, असं काही माहिती? मध्ये चालूच असतं ना, कारण काय आहे की अप्पर वर्धामधून जी लाईन आलेली आहे ती जवळपास 40-50 वर्ष जुनी आहे, लोखंडाची, आणि नवीन लाईन टाकतो म्हटलं तर त्याला खर्च भरपूर आहे, त्याची सँक्शनिंग पण झालं आहे. अजूनही त्याला तेवढी पाहिजे तेवढा जोर त्या यांनी पकडलेला नाही. त्यामुळे यांच्याकडे प्रेशर जास्त दिलं तर फुटते. त्यांनी मला वॉटर सप्लायच्या एका इंजिनियरनी सांगितलं की जास्त, मी म्हटलं वर्धामध्ये तर पाण्याची काही कमी नाही, पाणी तर प्रचंड आहे, म्हणजे पाण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे पाणी जे येतं त्याला जर जास्त प्रेशर देऊन जास्त प्रमाणात जर पाणी अमरावती शहरामध्ये आणलं तर ती पाण्याची लाईन आहे, जी मोठा पाईप जो टाकला आहे तो एकदम फुटून जाईल आणि असं बऱ्याच वेळेला झालं. त्यामुळे 2-2 दिवस 3-3 दिवस आम्हाला पाणी बंद ठेवावं.